बनवून बघा, नक्की आवडतील। काजूच्या आकाराच्या किती छान लेअर आलेले आहे, एकदम सॉफ्ट बिस्किटासारखे झालेले आहे। मुलांच्या टिफिन साठी, स्नॅक्स साठी वगैरे खूप छान रेसिपी आहे। नमस्कार मैत्रिणींनो, तर चला आज आपण बनवूया नमकीन शंकरपाळी। त्यासाठी लागणारे हे साहित्य आहे, ही मैदा आहे 1 वाटी, ह्याच वाटीने अर्ध वाटी गव्हाचे पीठ घ्यायचे आणि त्याच्यापेक्षा कमी रवा घ्यायचा आणि हे नमक आहे, हे ओवा, तीळ, तेल आणि थोडंसं तूप। तर चला आपण बघूया आता आपण हे कसं बनवायचं ते। तर आता आपण हे तेल गरम करून घेऊया। हे 2 फौरी तेल आहे, एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं। तर आता आपला हा 1 वाटी मैदा आहे आणि ह्याच वाटीने अर्ध वाटी गव्हाचे पीठ घ्यायचे आणि हा त्याच्यापेक्षा थोडासा कमी असा रवा घ्यायचा। हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं। चवीप्रमाणे नमक, हा ओवा असा थोडासा असा सोडून घ्यायचा, हे तीळ, हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं। तर आता आपण हे तेल गरम झाले की नाही असं चेक करायचं। आता आपलं तेल गरम झालेलं आहे, तर आता गॅस बंद करून घ्यायचा आणि हे मोहन असं कडकडीत मोहन असं ओतून घ्यायचं। थोडंसं अगोदर असं हलवून घ्यायचं थोडंसं, कारण गरम असते त्याच्यामुळे हात लावायचा नाही, होऊ शकते। आता आपण हे मिक्स करून घेऊया। हे आता सगळं असंच मिक्स करून घ्यायचं पूर्ण। तर हे आपलं मिक्स झालेलं आहे, असा गोळा बनतो। तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर तुम्ही मोठ्या वाटीनं प्रमाण घेऊ शकता। मी थोडंसं बनवल्यामुळं छोट्या वाटीने प्रमाण घेतलेले आहे। आता पाणी टाकायचं आणि घट्टसर असं मळून घ्यायचं। आता आपला हा गोळा बनत आलेला आहे। 10 ते 15 मिनिटं हे पीठ असंच आपण भिजत ठेवायचं। ह्याच्यात थोडासा रवा असल्यामुळं रवेला वेळ लागतो फुगायला, त्याच्यामुळं 10 ते 15 मिनिटं आपण असाच हा गोळा व्यवस्थित ठेवायचा, काहीतरी त्याच्यावर झाकण वगैरे असं झाकून। तर आता आपले हे 10 ते 15 मिनिट झालेले आहेत, झाकण ठेवलं होतं मी असं। हे आता हे व्यवस्थित असं एकदा मळून घ्यायचं। तर आता हे आपला गोळा तयार झालेला आहे। तर आपण आता ह्याचे व्यवस्थित असे 4 भाग करून घ्यायचे। हे 4 भाग झालेले आहेत। तर आता आपण हे तूप घेतलं होतं, 1 चमचा तूप आहे, त्यामध्ये 1 अर्धा चमचा आपण मैदा घालायचा आणि व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचं। तर आता आपलं हे मिक्स झालेलं आहे। तुम्ही बघा आता मी ह्याचं काय कसं बनवते, काय बनवते। तर आता आपण ह्या छोट्या छोट्या अशा व्यवस्थित हे लाटून घ्यायच्या चपात्या ह्याच्या। थोडीच लाटायची आणि अशी इकडं साईडला अशी ठेवून द्यायची, अशा 4ही लाटून घ्यायच्या। तर आपल्या ह्या लाटून झालेल्या आहेत। आता यामधली आपण एक घ्यायची, अशी ठेवायची, जे आपण मगाची तूप आणि मैदा एकत्र केला होता तो ह्याच्यावर असा लावून घ्यायचा। ह्याच्याने काय होते, लेअर खूप छान येतात। तसं तर आपण मळताना तेल टाकलं होतं गरम करून, त्यानं खुसखुशीतपणा येतो आणि ह्याने लेअर येतात। असं सगळ्या चपातीवर आपण लावून घ्यायचं लाटीला। हे सर्व आपल्या लाट्या ह्या लावून झालेल्या आहेत। हे तर आपली लास्टची लाटी आपण अशी वरणात टाकायची आणि व्यवस्थित हे असं सगळं हे एकदा असं आपण व्यवस्थित 4ही लाटून घ्यायचं। जी मोठी लाटी बनते, आपल्याला जास्त बी पातळ करायचं नाही, जास्त जाड पण ठेवायचं नाही। फक्त 4ही लाटी आपण ज्या बनवल्या होत्या ती एकजीव झाल्या पाहिजे अशा लाटून। तर आता आपली हे लाटी लाटून झालेली आहे, बघू शकता। एवढी अशी जाडसर ठेवायची। तर आता आपण ह्या
काजूच्या आकाराच्या कट करू. तर बघायचं आता आपण की कसं काजूच्या आकाराचं मी कट करते. हे औषधाच्या बाटलीचं ढक्कन आहे आणि काजूचा आकार कसा काढते मी बघा आता तुम्ही. असं मधोमध घ्यायचं आणि हे सगळं असं मी आता पूर्ण असंच बनवते. खूप सोपा आहे, काही अवघड नाही, करून बघा. सेम काजू सारखं वाटते ना. असं मधोमध असंच चिरत जायचं सरळ. तर हे मधोमध असंच कट करत जायचं आणि दुसऱ्या वेळेस लगेच इथून सुरुवात करायची. थोडंसं पहिल्यांदा असं थोडंसं काढून टाकायचं आकार येण्यासाठी आणि हे पुन्हा असं बरोबर असं करत जायचं. छोटीशी लाईन ठेवायची दोन्हीच्या मध्ये, म्हणजे व्यवस्थित आकार येतात. खूप पटपट होतात, बघू शकता, काही नाही अवघड. हे ढक्कनकार असते ना, त्यामुळं व्यवस्थित कट होते. तर आता बघा, हे आपली लाटी संपत आलेली आहे. 5 मिनिटांमध्ये झालं. हे खूप इझी आहे, काही अवघड नाही. बघू शकता, झाली आपली आता लाटी. आता आपण तेल गरम करायला ठेवूया. सेम काजू वाटतात ना. तर आता आपण गॅस चालू करून घेऊया. कढई ठेवून घेते. तर आता तेल टाकते मी. तर आता आपण तेल गरम झाले का नाही ते बघूया. आपलं तेल गरम झालेले आहे. तर आपण थोडासा गॅस स्लो करून घ्यायचा. एकदा तेल कडक करून घ्यायचा आणि गॅस स्लो करायचा. मंद आचेवर फ्राय करायच्या, तळायच्या. तर आता आपण ह्या अशा घ्यायच्या झाऱ्यावर आणि एका साईडनं अशा सोडून घ्यायच्या, म्हणजे आपल्या हातावर वगैरे तेल येत नाही. तेल असल्यामुळे थोडेसे असं पटपट होते, लक्ष द्यायचं. मंद आचेवर तळत राहायचं. असे लेअर वाले बघू शकता. फुलांच्या डब्याला वगैरे स्नॅक्स म्हणून देऊ शकता, चहा बरा खाऊ शकता, कधी पण असं बनवून ठेवू शकता तुम्ही. असं गोल्डन कलर येईपर्यंत तळत राहायचं. आपला गोल्डन कलर आलेला आहे. हे असं झाऱ्या थोडासा हलवून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित तेल निसरले जाते. किती छान लेअर आलेले आहेत बघू शकता. गव्हाचं पीठ, रवा आणि मैदा. तुम्हाला वाटलं तर तुम्ही नुसता मैदा पण वापरून बनवू शकता. ते आपण खूप छान बनते. असं स्लो गॅसवर असं मंद आचेवर गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं. तर आता आपल्या हे सर्व शंकरपाळ्या मिठाच्या तळून झालेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. बनवून बघा, नक्की आवडतील. काजूच्या आकाराच्या बघू शकता किती छान लेअर आलेले आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. एकदम सॉफ्ट बघू शकता, बिस्किटासारखे झालेले आहे. मुलांच्या टिफिन साठी, स्नॅक्स साठी वगैरे खूप छान रेसिपी आहे.